पडले आहे पण त्याला देव खाऊ देत नाही. हे होय नशिबाची दलिंदरी. ठला विठाला हे अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन हे तो प्रारब्ध आधीन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान सोसकरे शिवाया भजमना पंढरीराया. म्हणून तुकोबाराने तो सगळा वेद मराठी जी समजत नाही आणि आताच्या पुट्ट्याला मराठी लिहिता येत नाही. महाराष्ट्रामध्ये राहून त्याला मराठी जर समजत नसन तर महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार काय आपल्याला. म्हणून कंपल्सरी प्रत्येक शाळेमध्ये आता मराठी केली आणि करायलाच पाहिजे. हा गौरव आहे आपला. सगळे जण आपापल्या देशाची भाषा सोडत नाही आणि आपल्यालाच कोणता किडा आहे काही समजतच नाही. मला कोणत्याही गोष्टीचं पहा, ज्या शाळेमध्ये गंध चालत नाही त्या शाळेतून लेकरू काढून टाकायला पाहिजे पण गंध नाही सोडायला पाहिजे. कपाळावरची टिकली आणि कपाळावरचं गंध एवढीच फक्त शान आहे आपली. केवळ स्वतःच्या धर्मरक्षणाकरता स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतले तरी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म नाही सोडला. आपण त्या वंशाचे लोक आहोत, आपण त्या रक्ताची पिलावळ आहोत, आपण त्या परंपरेतले लोक आहोत. आणि आपल्याला जर गंध लावायची लाज वाटत असेल तर आपण आपला धर्म चेंज केला पाहिजे सरळ. कारण बाकीच्यांना याचं काहीच नाही हो, फक्त आपल्याच लोकांना त्याचं वाटते म्हणून. ऐका, त्या काळात इंग्रजी होती, मराठी होती, आता सगळे लोक त्याच्या मागे लागले. काय हरकत नाही बोला, पण मराठी मात्र विसरू नका. पतंग कितीही वरत उडाला तरी शेवटी एक दिवस कटून तो खाली येतो. विमान कितीही उंच आकाशात उडालं तरी जमिनीवरूनच लँड होते आणि पुन्हा जमिनीवरच ते उतरते. आधार याचा आहे. आपण स्थलचर प्राणी आहोत, म्हणजे जमिनीवरचे प्राणी आहोत. 9 महिने जिच्या पोटात राहिलो ती